तो काय म्हणून त्याच्याशी आमचं मत नाही चालणार। शेवटी मराठ्यांच्या पोरांनी हा कायदा जिंकलेला आहे। आरक्षण खेचून आणू किंवा आरक्षण येताना मुंबईतून घेऊन असं बोललो होतो, त्यावेळेस माझ्या मराठा समाजाच्या सगळ्या पोरांना आरक्षण खेचून आणलंय। आणि हा आनंद किंवा हा विजय माझा नाही, हा मराठ्यांचा आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या, कारण त्यांनी खूप कष्ट केलेले ती हे मिळवण्यासाठी। आणि हे चॅलेंज होणार नाही आणि काही होऊ पण शकत नाही, कारण सरकारनंही याच्यामध्ये 22 दिवस घातलेले आणि आमच्या तज्ज्ञानं अभ्यासकांनी सुद्धा पूर्ण रात घातलेली त्याच्यामध्ये। एका शब्दाचा किस पाडलेला आहे त्याच्यामध्ये, इतके प्रयत्न केले, त्यामुळे काही होणार नाही। परंतु काय असतं, आम्ही पण सावध आहे। मराठा बांधव जो आहे संपूर्ण महाराष्ट्रातला, तो देखील या नेते मंडळींच्या स्टेटमेंटमुळे थोडासा संभ्रमात आहेत हा सर्व मराठा समाज। काल फडणवीसांनी देखील स्टेटमेंट केलं की सरसकट आरक्षण मिळणार नाहीये मराठ्यांना, GR मध्ये काहीसे बदल होणार आहेत, असं देखील स्टेटमेंट येत आहे। प्रत्येक नेते मंडळींकडून वेगवेगळं स्टेटमेंट येते, त्यावर काय सांगतो? त्यावरच एकच सांगतो की मराठा समाजाने हे समजून घेणं गरजेचं आहे। घाबरायचं आणि घाबरायचं काही कारण नाही, भीतीचं काही कारण नाही। 70 वर्षातला प्रचंड मोठा कायदा, याचा अर्थ असा की खूपच मोठा कायदा दिसतोय। ही याच्यातून मराठा समाजाने महाराष्ट्रातल्यानी शब्द डोक्यात ठेवा की हा लहान कायदा नाही आहे। जरी एक शब्द असेल छोटा, गणगोतातील सगळे सोरे, परंतु याचा अर्थ असा आहे की जर एवढे एकवटलेत याच्यासाठी, तर हा कायदा मोठा आहे, त्याला काही होणार नाही। आणि मी आहे तोपर्यंत कोणत्याच मराठ्यांनी टेन्शन घेत नाही। कोपऱ्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार, त्याशिवाय शांत बसणार मग कितीही एकत्र येऊ दे। दादा काय सांगणार, छगन भुजबळ एका म्हणतात का मी कंबर कसून आहे, आणि तेही आता त्यांच्या मिटिंगा वगैरे चालू झालेल्या आहेत आणि आम्हाला हे आमच्यातलं आरक्षण देणार नाही असं म्हणतात। आता काय कंबर कशी तुम्हाला जसे टपकून एखादी शिवर आता गप्पड नाही एका जागेवर गेलं आरक्षण, गेले मराठी ओबीसी आरक्षणात, आता काय नाही येऊ देणार, गेले। दादा 10 फेब्रुवारीपासून देखील तुम्ही पुन्हा उपोषणाला बसताय, ही वेळ तुमच्यावरती पुन्हा एकदा सरकार आणतंय की उपोषणाला बसण्याची, त्याविषयी? मला कायदा माझ्या समाजानं खूप कष्ट करून तयार केला आहे, बनवला आहे, त्यासाठी खूप मेहनत ह्याच्या पाठीमागं। आज 5 महिन्याचा संघर्ष आहे मराठा समाजाचा माझ्या। आम्हाला अंमलबजावणी पाहिजे, त्यासाठी हा संघर्ष आहे। अंमलबजावणी आम्हाला लवकरात लवकर पाहिजे त्यातली, कारण ज्यांच्या नोंदी मिळाल्या, ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे। त्यांना प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे, यासाठी हा 10 तारखेपासून